हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आपण आपल्या व्हिडिओमध्ये रोज MPSC राज्यसेवा आणि कंबाईन परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असणारे करंट अफेअरचे 5 प्रश्न बघत असतो। तर बघा, 11 फेब्रुवारी रोजीचे 5 इम्पॉर्टंट इव्हेंट्स आपण यामध्ये बघूयात। तर बघा, भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या पहिल्या महिला संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे। हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्यामुळे पहिल्या महिला असा प्रश्न MPSC राज्यसेवांच्या परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस विचारला जातो। तर बघा, भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या पहिल्या महिला संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर त्याचं उत्तर आहे निवेदिता दुबे। पुढील प्रश्न बघा, केंद्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत भारताला कुपोषण मुक्त करण्याचे नवीन ध्येय ठरवलेले आहे। तर बघा, केंद्र सरकारने 2030 या वर्षापर्यंत भारताला कुपोषण मुक्त बनवण्याचे ठरवलेले आहे। पुढील प्रश्न बघा, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2026 नुसार भारत हा कितव्या क्रमांकावर आहे। तर बघा, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2026 नुसार भारत हा 4थ्या क्रमांकावर आहे। पुढील प्रश्न बघा, 2026 वर्षातील हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेचा यजमान कोणता देश आहे। तर 2026 वर्षातील हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेचा यजमान हा इटली हा देश आहे। पुढील प्रश्न बघा, वैयक्तिक श्रेणीतील सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय आपत्ती पुरस्कार 2026 कोणाला मिळालेला आहे। तर बघा, वैयक्तिक श्रेणीतील सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय आपत्ती पुरस्कार 2026 हा सीता अशोक शेळके यांना मिळालेला आहे। असेच आपण आपल्या चॅनलवर रोजचे 5 इम्पॉर्टंट करंट अफेअर्सचे प्रश्न टाकत असतो। तरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।